आणि एकनाथ शिंदे माणसांची गर्दी आणि एकनाथ शिंदे एक जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालेलं आहे. जिकडे जातो तिकडे लोकांना वाटतं हा आपला माणूस आहे, आपला माणूस आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री जरी मी असलो तरी सुद्धा लोकांना वाटतं आपल्या परिवारातला आहे. आणि मलाही हे सर्व माझ्या परिवारातले आहेत. अख्खा महाराष्ट्र माझं कुटुंब आहे आणि माझं कुटुंब मर्यादित नाही. माझं कुटुंब काय, माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढ्यापुरतं नाही. अख्खा महाराष्ट्र माझं कुटुंब, माझा परिवार आहे. आणि जिकडे जातो तिकडं हे सगळं असंच वातावरण पाहायला मिळतं. कारण लोकांना वाटतं की आपल्यातला माणूस आहे, हा आपला माणूस आहे, साधा माणूस आहे, आपण याला भेटू शकतो, आपण याच्याशी बोलू शकतो. त्यामुळे हे चित्र जे आहे गर्दी आणि एकनाथ शिंदे हे एक समीकरण, एक जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालेलं आहे. ही गर्दी येणाऱ्या विधानसभेचा इशारा म्हणायचा का? इथं संतोष बांगर यांनी केलेलं काम जे आहे, या सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये नेहमी धावून जाणारा हा आमचा कार्यकर्ता आहे. आणि म्हणून आणि जे 2 वर्षात केलेलं काम महायुती सरकारने या मतदारसंघामध्ये आतापर्यंत जेवढी कामं झाली नाही ते संतोष बांगर यांच्या हातून झाली. त्यामुळे या निवडणुकीमध्ये महायुतीचे संतोष बांगर यांचा विजय पक्का आहे. खरं तर आता महायुतीच्या जागा वाटपाची जबाबदारी आहे ते देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेली आहे. आणि तुमच्या शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला किती जागा मिळणार आहेत? तुम्हाला योग्य वेळी सांगू. सगळं समन्वयाने सगळं होईल, सर्वांच्या संमतीने सगळं होईल. एक शेवटचा प्रश्न, जे काय लोक निश्चितच हे होते आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की जे काही देवेंद्र फडणवीस यांना जागा वाटपात येईल ते योग्य वेळी सांगणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय. कॅमेरामॅन सुशांत सह मी रमेश शेळके, टीव्ही मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.